प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगरे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अतिशय चुरशीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली। सकाळपासूनच गावात निवडणुकीचे वातावरण जाणवत होते। रस्त्यावर मतदारांची हालचाल वाढलेली होती। मतदान केंद्राच्या परिसरात उत्साहपूर्ण गर्दी दिसत होती आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची नागरिकांची तयारी स्पष्टपणे जाणवत होती। विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही जागांसाठीचे उमेदवार सलगरे गावातीलच असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष केंद्रित झालं होतं। एरंडोली जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून जयश्रीताई तानाजीराव पाटील तर सलगरे पंचायत समिती गणासाठी महाविकास आघाडीकडून सुजाता विजय पाटील हे दोन्ही उमेदवार स्थानिक असल्याने निवडणूक अधिकच चुरशीची बनली होती। आपल्याच गावातील उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदाराला आपले मत अत्यंत महत्त्वाचे वाटत होतं। त्यामुळे प्रचार संपल्यानंतरही गावात निवडणुकीबाबत चर्चा, उत्सुकता आणि अपेक्षा मोठ्या प्रमाणावर दिसून येत होत्या। मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। महिला, युवक, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावला। विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता। दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांची सतत ये-जा सुरू होती। निवडणूक प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडल्याचं चित्र दिसून आले। या निवडणुकीतील एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे तब्बल 102 वर्ष वय असलेल्या एका वृद्ध महिलेने मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला। वयाची 100 ओलांडूनही त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेतल्याने उपस्थित मतदारांमध्ये कौतुकाची भावना निर्माण झाली। त्यांच्या या कृतीमुळे मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीप्रती असलेली निष्ठा नव्या पिढीसमोर ठळकपणे अधोरेखित झाली। एकूणच सलगरे गावात ही निवडणूक शांततापूर्ण, उत्साह आणि विक्रमी सहभागासह पार पडली। तब्बल 79% मतदानाची नोंद झाल्याने सलगरे गावाने लोकशाही प्रक्रियेबाबतची आपली जागरूकता आणि सक्रिय सहभाग पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। स्थानिक उमेदवारांमुळे निर्माण झालेला उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। मी सौ सुजाता विजय पाटील, एरंडोली जिल्हा परिषद गटामधून मी पंचायत समिती सलगरे गणामधून ही निवडणूक लढवित आहे। इतक्या दिवस केलेल्या प्रचाराच्या दरम्यान आजचा हा लोक जे मतदानाला येत आहेत त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे। लोक अतिशय उत्साहाने मतदानाला येऊन आम्हाला मतदान करत आहेत आणि या मतदानातून आम्हाला खरोखरच विजयाची खात्री आहे आणि विजय हा आमचा नक्की होईल 100%। आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करत आहे की जास्तीत जास्त मतदार घराच्या बाहेर पडून 5:30 वाजेपर्यंत आपलं मतदान पूर्ण करून सहकार्य करावे। धन्यवाद। नमस्कार। सांगली जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ जयश्रीताई तानाजी पाटील तसेच मिरज पंचायत समितीचे उमेदवार सौ ललिताताई पांडुरंग कोरे तसेच एरंडोली पंचायत समिती गणाचे उमेदवार मनीषाताई रामगोंडा पाटील हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत। या ठिकाणी गेली 8 दिवस सातत्यानं प्रचार कार्यकर्ते आम्ही जोमानं करत आहोत। मला माझ्या संघटनेबद्दल अभिमानानं सांगावंसं वाटेल की रोज 200 ते 250 मुलं सातत्यानं घरचं खाऊन त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात जाणं येणं, प्रचार फेरी काढणं, मतदारांना आपलं काम सांगणं, भारतीय जनता पार्टीचं काम सांगणं, कार्यसम्राट आमदारांचं काम सांगणं आणि प्रचार चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि त्याचा प्रतिसाद मतदानाच्या रूपाने आज या ठिकाणी आपल्याला जाणवतोय। चांगला प्रतिसाद या ठिकाणी आमच्या उमेदवाराला मिळत आहे। मला नक्की सांगावंसं वाटेल की मिरज तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं ह्या तिन्ही एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निवडून आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत आणि कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे त्याचबरोबर आमच्या नेत्या सौ श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या तिन्ही जे उमेदवार आहेत ते मोठ्या ताकदीने आणि मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत।